नमस्कार. आनंदाचं पांच्या या नव्या कोऱ्या आणि अत्यंत आनंददायी भागात तुम्हा सर्व वाचकांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मी भारती सहस्रबुद्धे. आज अनेक वाचकांचे अगदी खूप काळापासूनचे आवडते लेखक नारायण धारपांविषयीच्या एका पुस्तकांविषयी गप्पा घेऊन आलोय. अद्भुत आणि गूढ अशा जगात घेऊन जाणारे नारायण धारप. पिढ्या बदलल्या पण नारायण धारपांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. 2025 हे नारायण धारपांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त एक आगळं वेगळं पुस्तक प्रकाशित झालंय, ज्या पुस्तकाचं नावच आहे नारायण धारप एक अद्भुत रम्य दंतकथा. या पुस्तकाचं संपादन केलंय डॉक्टर शिरीष धारप, जे त्यांचे पुत्र आहेत, विवेक सबनीस आणि अजिंक्य विश्वास या तिघांनी. तेव्हा संपादकांपैकी दोघे डॉक्टर शिरीष धारप आणि अजिंक्य विश्वास यांच्याशी आज आपण या पुस्तकाविषयी गप्पा मारणार आहोत. तुम्हा दोघांचंही खूप स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद. अगदी मी सुरुवातीला जसं सांगितलं की नारायण धारपांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर शिरीषजी, मला तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आपल्या गप्पांच्या जाणून घ्यायचे या पुस्तकामागची तुमची भूमिका, तुमचा विचार, आणि मग आपण पुस्तकाविषयी गप्पा मारूया. आमचे तिसरे संपादक जे आहेत विवेक सबनीस, ते 24 सालच्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास माझ्या लॅबवरती आले आणि ते म्हणाले की आता नारायण धारपांचं, ज्यांना आम्ही सगळे अण्णा म्हणतो, अण्णांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, या निमित्ताने आपल्याला काहीतरी एक स्पेशल पब्लिकेशन करायला पाहिजे. तर त्यांनी ही कल्पना मुख्यतः माझ्या डोक्यात रुजवली आणि डॉक्टर निर्मला धारप, माझ्या मिसेस ज्या आहेत, त्यांनी पण ती उचलून धरली. मला सुरुवातीला थोडा डाऊट होता की हे सगळं आपल्याला जमेल का, पण नंतर मी अजिंक्य विश्वासला कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही तिघांनी मिळून एक प्रोजेक्ट हाती घेतला की ज्यात नारायण धारपांबद्दल काही आजकालचे प्रथितयश लेखक नवीन लेख लिहितील, नंतर त्यांच्या जुन्या कादंबऱ्या ज्याची कव्हर्स आता लोकांना फारशी बघायला मिळत नाही ती पण याच्यात येतील, आणि याशिवाय नारायण धारपांच्या 2-3 चांगल्या कथा आणि त्यांच्याबद्दलचं त्यांनी स्वतः लिहिलेले अनेक लेख, असं सगळं साहित्य आपण गोळा करून एक पुस्तक तयार करूया, अशी कल्पना गेल्या वर्षी डिसेंबरच्या आसपास आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर याच्यावरती काम करायला सुरुवात केली. खरं तर म्हणजे हे पुस्तक जेव्हा चाललं तेव्हा लक्षात येतं की नारायण धारपांच्या कथा किंवा नारायण धारपांचं जे सगळं लिखाण आहे त्याच्याविषयीचं जे काय आहे ते सगळं आहे. तर हे पुस्तक कसं असावं, हे कसं ठरलं, अजिंक्यजी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. या पुस्तकाचं रूप जे आहे ते 3 भागात करायचं असं ठरलं होतं की ज्याच्यात पहिल्यांदा धारपांनी स्वतःच्या साहित्याबद्दल मांडलेले जे काही लेख आहेत, त्यांनी जे साहित्य प्रकार हाताळला तो तसा वेगळा होता. मराठी साहित्यसृष्टीच्या हिशोबाने तो खूपच वेगळा होता, एक वेगळी वाट होती. तर त्याबद्दल जास्त मराठीत लिहिलं गेलं नाही आहे, तर त्याबद्दल धारपांची स्वतःची भूमिका जी आहे ती त्यात येणार होती. त्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे धारपांच्या साहित्याबद्दल आणि धारपांबद्दल असे लेख असणार होते. तर धारपांचे जे कुटुंबीय आहेत आणि जे जवळची माणसं आहेत तर त्यांचे लेख येणार होते, आणि धारपांच्या साहित्याविषयी प्रथितयश लेखक जे आहेत तर त्यांनी लिहिलेले आणि आजच्या पिढीचे लेखक आणि आधीच्या पिढीतलेही लेखक यांचं काही मत होतं ते हे या पुस्तकात यायचं असं ठरलं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यानंतर धारपांचे जे अप्रकाशित लेख असतील, मुलाखती असतील, त्यांची पुस्तकांची काही कव्हर्स असतील, काही त्यांच्या मासिकात आलेल्या कथा होती त्याची रेखाचित्र असतील, हे देखील समाविष्ट करायचं होतं. आणि सोबतच त्यांची सूची आणि त्यांची छायाचित्र, हे एकंदरीत पुस्तकाचं स्वरूप झालं होतं. या पुस्तकाचं स्वरूप आपल्याला कळलं, पण नारायण धारप हे असे लेखक आहेत जे अजूनही वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांची पुस्तकं वाचली जातात, त्या गूढ कथा किंवा जो अद्भुत रस त्यात आहे ते वाचली जातात, आणि अजूनही त्यांच्या कथांची पुस्तकं प्रकाशित होत राहतात, पुनर्प्रकाशन ज्याला आपण म्हणतो. असं असताना त्यांच्या काही दिवाळी अंकातल्या म्हणा किंवा तुमच्याजवळ जर काही अप्रकाशित कथा असतील तर त्यांचंच पुस्तक करावं असं नाही का वाटलं, आणि ती काही द्विधा मनस्थिती नव्हती का की काही गोष्टी परत लोकांपर्यंत आणाव्या, असं काही होतं का? हा विषय
डेफिनेटली डिस्कशनमध्ये आला आणि हे सगळं मटेरियल घेऊन जेव्हा मी प्रकाशकांकडे गेलो, रोहन प्रकाशननी हे पुस्तक काढलेलं आहे, तर त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी अशी कल्पना मांडली की त्यांच्या अप्रकाशित कथा ज्या 4-5 आहेत ज्या आम्हाला सापडल्या होत्या त्याचं आपण एक वेगळं छोटं पुस्तक काढू आणि हा स्मरणग्रंथ जो आहे त्याचं स्वरूप थोडं वेगळं ठेवूया. त्यामध्ये आपण त्यांच्या अप्रकाशित कथा घेण्यापेक्षा तुमच्या चॉईसच्या किंवा तुमच्या निवडीच्या त्यांच्या 3 अतिशय उत्तम कथा आहेत त्या घेऊयात. म्हणजे लोकांना नारायण धारपांच्या गोल्डन पिरियडची थोडी कल्पना येईल की ज्या काळात त्यांनी त्यांचं सगळ्यात उत्कृष्ट लिखाण केलं ते स्मरणग्रंथात घेऊया आणि अप्रकाशित 5-6 कथा आहेत त्याचं आपण एक वेगळं छोटं पुस्तक काढूया. तर अशा प्रकारे ही 2 पुस्तकं एकाच वेळेला आली. पहिलं म्हणजे हा मोठा स्मरणग्रंथ आणि दुसरं म्हणजे विकल्प नावाचा एक कथासंग्रह ज्यात त्यांच्या आत्तापर्यंतच्या अप्रकाशित कथा आपल्याला वाचायला मिळतील. अजिंक्यजी, हे पूर्ण संपादन करत असताना इतक्या लेखकांना तुम्ही अप्रोच केलं असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण शोधलं असेल, काय वेगळं गवसलं तुम्हाला नारायण धारपांबद्दल जे तुम्ही सांगू इच्छिता? त्यांचे जे फॅन्स आहेत किंवा ते जे वाचक आहेत जे आवर्जून नारायण धारपांचं लिखाण वाचतात त्यांना काय सांगाल? ह्याच्यात महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या म्हणजे नारायण धारपांची मुलाखत. या मुलाखतीची खासियत अशी की ही मुलाखत लेखकांनी स्वतःची घेतलेली आहे. विजय कुवळेकर संपादक असताना सकाळचे कोल्हापूरच्या, तर त्यांनी एक मुलाखतींचं एक काय म्हणू सदर चालवलं होतं. तर त्या सदराखाली ते लेखकांना स्वतःचीच मुलाखत घ्यायला सांगायचे आणि स्वतःच उत्तरं द्यायला सांगायचे. तर धारपांनी 82 ते 83च्या दरम्यान अशी मुलाखत दिली होती की ज्या मुलाखतीत त्यांनी वाचक जे सर्वसामान्यपणे आपल्याला प्रश्न विचारतील तसे ते प्रश्न विचारायचे आणि त्याचीच उत्तरं त्यांनी दिलेली. ह्याच्यात त्यांनी वाचकांना ज्या शंका होत्या त्याची तर उत्तरं दिलीच, पण त्यांच्यावरती काही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी हे घेतले होते, काय म्हणू, आक्षेप घेतले होते. तर त्यांची पण उत्तरं त्यांनी त्या मुलाखतीत छानपैकी दिलेली आहेत. तसेच नारायण धारप लेखक म्हणून साहित्य जोतात येण्यासाठी म्हणून जी महत्त्वाची एक त्यांचं लेख म्हणू शकतो, शंकर सारडा यांनी लिहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये 63 साली. त्यांचं पहिलं पुस्तक आलं होतं अनोळखी दिशा. ते धारपांनी स्वतःच प्रकाशित केलं होतं कारण का दुसऱ्या कुठल्या प्रकाशकांनी ती हिंमत दाखवली नव्हती. तर ते शंकर सारडांना आवडलं होतं आणि त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांची नवीन आलेल्या पुस्तकांची ती ओळख घ्यायची. याच्यात कोसला, स्वामी अशा वेगवेगळ्या पुस्तकांची त्यांनी माहिती दिली होती. तर त्यात नारायण धारपांचं हे पुस्तक आलं होतं आणि या लेखामुळं नारायण धारप हे नाव मराठी साहित्याला जास्त प्रकर्षाने लक्षात आलं. ह्याच्यानंतर नारायण धारपांची जी वाटचाल चालू झाली ती शेवटपर्यंत तशीच चालू राहिली आणि अजूनही त्यांचे वाचक वर्ग वाढतोय. तर ही खासियत होती ह्याच्यात. श्रीजी, आपल्या या गप्पा सुरू आहेत तेव्हा मला हा प्रश्न पडला की जेव्हा आपण विज्ञान कथा किंवा गूढ कथा असं म्हणतो तेव्हा हे सगळं पुस्तकाचं संकलन करत असताना, संपादन करत असताना तुमच्या काही थक्क करणाऱ्या गोष्टी लक्षात आल्या की अरे आता AI जग खूप पुढे गेलंय, पण अनेक कल्पना नारायण धारपांनी त्यांच्या पुस्तकातून मांडलेल्या खूप वेगळ्या होत्या ज्या आपल्याला दिसतंय की अरे हे तर खूप आधी त्यांनी असा विचार करून ठेवला होता. असं काही झालं का? नाही, काय आहे, सायन्स फिक्शन किंवा विज्ञान कथा याचं विश्व इतकं प्रचंड आहे की आत्तापर्यंत अनेक लेखकांनी अनेक कल्पना लढवलेल्या आहेत, पुस्तकारूपाने प्रसिद्ध केलेल्या आहेत. तर नारायण धारपांच्या विज्ञान कथा किंवा फॅन्टसीजमध्ये सुद्धा अशा अनेक अतिशय चमत्कृतीजन्य आणि नवीन कल्पना आपल्याला वाचायला मिळतात. तर त्यातल्या काही प्रत्यक्षात आता उतरलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण डेफिनेटली त्यांच्या विज्ञान कथा किंवा सायन्स फिक्शन या बिफोर द टाईम होत्या. म्हणजे मराठी साहित्य त्या काळचं जर आपण लक्षात घेतलं तर नारायण धारप हे विज्ञान कथांच्या अध्वर्यूंपैकी एक होते असं आपल्याला म्हणता येईल. तर एक उदाहरणार्थ मी देतो. त्यांची एक विज्ञान कथा आहे नेंचिम. तर नेंचिममध्ये ती त्यांनी साधारण 60च्या आसपास लिहिली असावी आणि त्यात अशी एक कल्पना आहे की सर्व सजीव सृष्टीच्या आतमध्ये एक कॉमन धागा असतो आणि त्या धाग्याला त्यांनी सिंतारी असं नाव दिलं
आणि ही सिंतारी जी आहे ते त्या काळचे त्या ग्रहावरचे शास्त्रज्ञ जे आहेत ती वेगळी करू शकतात आणि त्या सिंतारीवरनं पुढे अनेक घटना घडतात. ते तुम्हाला नेमची वाचूनच कळेल. मी आता ते इथं गुपित उघड करत नाही. पण ही सिंतारीची जी कल्पना जी आहे तेव्हा 60च्या आसपास DNA वर संशोधन चालू होतं. तर सर्व प्लांट सेल्स, ॲनिमल सेल्स, इवन बॅक्टेरियल सेल्समध्ये एक कॉमन धागा असतो DNA. आणि ही कल्पना तेव्हा शास्त्रीय विश्वामध्ये जस्ट पुढे येत होती. ती वापरून अण्णांनी नेंचीमी कथा लिहिली. तर अशा प्रकारे त्यांच्या अनेक शास्त्रीय कल्पना ज्या आहेत त्या अचंबित करणाऱ्या होत्या आणि त्यातल्या काही स्वरूपामध्ये आपल्याला आजकालच्या AIच्या जगामध्ये बघायला मिळतात. खरं तर म्हणजे हा प्रश्न मी अजिंक्यजींनाही विचारला होता. तुमच्या दोघांपैकी कोणीही उत्तर दिलं तरी चालेल. पण जेव्हा आपण जन्मशताब्दीसाठीचा त्यांच्यावरचा एखादा ग्रंथ करायचा असं म्हणतो, म्हणजे आता नारायण धारपांच्यावरचा, तेव्हा खरं तर संपादकांसमोर काय चॅलेंजेस असतात, कोणते मोठे चॅलेंजेस असतात? म्हणजे वाचकांना आपल्याला त्या व्यक्तीविषयी सगळं काही द्यायचं आहे हे चॅलेंज असतं की काय देऊ आणि काय नको असं हे चॅलेंज असतं? काय नक्की चॅलेंज येतं समोर? आता ह्याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर नारायण धारप हे स्वतःच मितभाषी म्हणून प्रसिद्ध होते. म्हणजे त्यांची स्वतःची जी काही मतं असतील किंवा त्यांची गाठीभेटी असतील लोकांच्या, ह्या जास्त समोर आलेल्या नाही आहेत. तर ह्या पुस्तकाच्या निमित्ताने नारायण धारप कसे होते आणि नारायण धारपांची साहित्याबद्दलची जी काही कल्पना आहे किंवा त्यांचं एकंदर साहित्यसृष्टीबद्दल काही मत आहे, तर हे लोकांसमोर आणायचं की एक वेगळा पैलू की हा लोकांना अजून माहीत नाही आहे, तर हा लोकांसमोर आणायचा प्रयत्न होता आणि तो ह्या पुस्तकात यशस्वी झालेला आहे असं आम्हाला वाटतं. दुसरा एक चॅलेंज असा होता की अनेक नारायण धारपांच्या वाचकांपैकी बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल लिहायचं आहे, पुस्तकामध्ये लिहायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी विचारणा पण केली होती. तर अशा विविध लोकांपैकी लिहिण्यास सक्षम आणि वाचकांपर्यंत सहज पोचू शकणारे आणि वाचकांना काहीतरी रंजक नवीन ज्ञान देणारे प्रॉस्पेक्टिव्ह लेखक कोण आहेत त्यांची निवड करणे हा एक थोडासा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा एक ऑपॉर्च्युनिटी होती आणि त्यासाठी जे विविध लेख आले त्यातनं आम्ही तिघांनी एकमताने काही लेखांची निवड केली आणि एक 10-15 लेख आपण या पुस्तकासाठी निवडले. शिरीजी, खरं तर त्या 3 कथांचा तुम्ही उल्लेख केला की एक छोटेखानी कथासंग्रह प्रकाशित झाला आणि यातही तुम्ही काही कथांचा समावेश केला आहे. तर तो म्हणजे ज्या पुस्तकामध्ये आपण नारायण धारपांविषयी सगळं बोलतोय त्यात या कथांचा समावेश करणं त्याचं सिलेक्शन कसं होतं आणि मग ते कसं 3 संपादकांनी मिळून ते कसं केलं? तर अण्णांच्या बहुतेक सगळ्या गोष्टी मी त्या हस्तलिखित स्वरूपात असतानाच वाचलेल्या आहेत लहानपणापासून. म्हणजे त्यांनी लिहायला सुरुवात केली साधारण 63-64 साली, तेव्हा माझं वय होतं 7-8 वर्ष. तर तेव्हापासनं त्यांची हस्तलिखित स्वरूपातल्या जवळजवळ सगळ्या कथा मी वाचल्या आणि मी असं म्हणू शकतो आता की त्यांच्या 100% कथा मी वाचलेल्या आहेत. त्याप्रमाणे अजिंक्यनेही त्यांच्या जवळजवळ 100% कथा वाचलेल्या आहेत. आमच्या दोघांच्याही संग्रहामध्ये धारपांची जवळजवळ सर्व पुस्तकं आहेत आणि विवेक सबनीस तिसरे संपादक जे आहेत त्यांनी सुद्धा काही फीडबॅक दिला आणि यामध्ये ही निवड जी आहे ती मुख्यतः मी केली. आणि तर असं ठरवलं की नारायण धारपांचं एक फेमस कॅरेक्टर आहे समर्थ, तर एक समर्थ कथा घ्यावी. तर समर्थ कथा घ्यावी असा विचार केल्यावरती मी म्हटलं की त्यातली मला सगळ्यात आवडणारी आणि हृदयस्पर्शी अशी एक जी गोष्ट होती ती गोष्ट होती सुताने स्वर्ग. तर ही भयकथा नाही आहे, ही सायन्स फिक्शनच्या अंगाने जाणारी समर्थांची कथा आहे, अद्भुतरम्य कथा आहे, फॅन्टसी आहे आणि धारपांवर भयकथा लेखक असा एक शिक्का किंवा ब्रँड केला जातो. तर त्या पलीकडे त्यांची रेंज अफाट आहे हे लोकांच्या लक्षात यावं या पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं सुताने स्वर्ग ही पहिली कथा मी निवडली. दुसरी कथा जी निवडली ती मुक्ती. तर मुक्ती या कथेला किर्लोस्करचं 71 सालचं सर्वोत्कृष्ट कथेचं पारितोषिक मिळालेलं होतं आणि ती खरंच अतिशय उत्कृष्ट कथा आहे. ही सुद्धा
त्यात शेवटच्या भागामध्ये डेफिनेटली अंगावर एक सरसरून काटा येऊन जातो. तर ती भयकथा आहेच, पण त्याखेरीज या कथेला अनेक परिणाम आहेत आणि ही कथासुद्धा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कथांपैकी एक आहे. आणि तिसरी कथा जी आहे ती म्हणजे अनाहूत. आणि अनाहूतमध्ये काय घडतं, वडिलांची एक खासियत होती की अतिशय संथपणे ते कथा डेव्हलप करत न्यायचे आणि शेवटी जेव्हा कथेचा उत्कर्ष किंवा परमोच्च बिंदू यायचा तेव्हा आपण अक्षरशः हादरून जायचो. तर हे त्यांचं लिखाणाचं वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला अनाहूत या कथेमध्ये सापडेल. तर माझ्या स्वतःच्या सब्जेक्टिव्ह ओपिनियनप्रमाणे त्यांच्या बेस्ट कथांपैकी या 3 कथा होत्या म्हणून त्या निवडल्या. नाही, या कथा त्यांच्या उत्कृष्ट कथांपैकीच आहेत. जसं मुक्तीला पहिलं पारितोषिक मिळाले होते, पण ही केवळ भयकथा न धरता त्यात इतर साहित्यिक मूल्य देखील आहे. वाचनीयता, त्यानंतर शब्दांची ताकद आपण जी म्हणतो, आणि एखाद्या प्लॉटची मांडणी जी असती कथेच्या स्वरूपात करणं, ही धारपांची खासियत होती. तर ह्या 3ही कथा पुरेपूर उतरतात. ह्या त्या 3 कथांचं वैशिष्ट्य आहे असं माझं म्हणणं होतं. शिरीजा, आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने नारायण धारपांची कथा डेव्हलप कशी व्हायची ते आम्हाला सांगितलं. तुम्ही अगदी लहानपणापासून त्यांचं लिखाण बघत आला आहात, घरीच पाहिलं आहे. तर तुमची म्हणजे अशी एखादी कथा म्हणा किंवा त्यांचं लिखाण आहे का की जे तुम्ही वाचलं आणि तुम्हाला थक्क करून गेलं आणि तुम्हाला असं वाटलं अरे हे खूप अद्भुत आहे, वेगळं आहे, तर ती सुद्धा आठवण आम्हाला ऐकायला आवडेल. 2 आठवणी सांगतो. पहिली आठवण जी आहे ती नातूंचे आगर नावाची भयकथा आहे, समर्थ कथा आहे आणि नारायण धारपांनी साधारणपणे 67-68च्या आसपास लिहिली असावी. म्हणजे ती वाचली तेव्हा माझं वय होतं साधारण 10 वर्ष. तर नातूंचा आगर ही कोकणातली भयकथा आहे आणि मी अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा फॉर्च्युनेटली म्हणा संध्याकाळी 7:30-8ला वाचायला सुरुवात केली कथा आणि 10-10:30ला घामाघूम होऊन कथा बाजूला ठेवून दिली. आणि तेव्हा मी 10 वर्षाच्या लहान मुलांनी असा मनात निश्चय केला, पहिला निश्चय असा की कोकणात आयुष्यात कधी जायचं नाही आणि दुसरा निश्चय असा की अण्णांची कथा परत रात्री वाचायची नाही. तर इतकी जबरदस्त ही कथा आहे नातूंचे आगर आणि त्याचा भयाचा परिणाम अजूनही माझ्या डोक्यावरती डेफिनेटली आहे. दुसरी त्यांची सायन्स फिक्शन कम फॅन्टसी कादंबरिका आहे न्यायमंदिर नावाची आणि अतिशय उत्कृष्ट कथा आहे आणि अतिशय वाचनीय आहे आणि ज्याला होलसमनेस किंवा एक पॉझिटिव्हनेस आपण म्हणतो तो या कथेत पुरेपूर भरलेला आहे. आणि अगदी लहानपणी आपल्याला रोमांचक हिरो आणि त्यांनी केलेले हिरोईक काही काही गोष्टी ह्या वाचायला आवडतात. त्यात थोड्याशा अंगाने जाणारी ही कथा आहे. अतिशय छान गोष्ट आहे. तर या 2 गोष्टी मला अजून आठवतात वडिलांच्या. अजिंक्यजी, तुम्ही पण मोठे फॅन आहात नारायण धारपांच्या लिखाणाचे आणि तुम्ही स्वतः संपादकही आहात या महत्त्वाच्या ग्रंथाचे. तर तुमची काही आठवण आहे का? म्हणजे पुस्तक निर्मितीच्या दरम्यानची सांगितली तरी चालेल. आता ह्या पुस्तक निर्मितीच्या वेळेसची सांगायची आठवण म्हणजे आम्ही साहित्य गोळा करत होतो धारपांचं, की जे कुठं सापडलं नसेल किंवा काही, आणि योगायोगाने ह्याच्यातले ज्या काही लेख आहेत तर ते त्याच अनुषंगाने सापडत गेले. उदाहरणार्थ एक लेख आहे म्हणजे नारायण धारपांची सत्यकथेत आलेली, सत्यकथा हा मराठीतला एक मानदंड ठरला जातो मराठी साहित्य ज्या मासिकात प्रसिद्ध व्हायचं त्यासाठी, आणि त्यात त्यांची कवठीचे वळण ही एक भयकथा म्हणू आपण आली होती आणि ती देखील त्यांच्या पीक टाईमला, की ज्या काळी म्हणजे 65 साली त्यांची चंद्राची सावली ही कादंबरी गाजली होती जी वाङ्मय शोभामध्ये आली होती 2 भागात, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या ह्याच्यात, आणि ती वाचकांनी इतकी आवडली म्हणून सांगितलं होतं की त्यांना ती परत रिपीट करा असं त्यांचं वाचकांचं म्हणणं होतं. तर त्यानंतर त्याच साली सत्यकथेत कवठीचे वळण ही त्यांची कथा आली आणि या कथेबद्दल त्यांनी स्वतःचा एक लेख लिहिलेला आहे. तर लेख आम्हाला तो सापडला आणि तो देखील असंच कुठल्या तरी प्रदर्शनात एका माणसाने एक्सचेंजला दिलेलं पुस्तक होतं. त्यात वेगवेगळे लेख कथा होते आणि त्यात चुकून आम्हाला हा लेख सापडला. तर ही एक आठवण फार महत्त्वाची होती,
कारण का त्या कथेची जडणघडण, त्या कथेच्या मागची पार्श्वभूमी आणि ती सत्यकथेत गेली ह्याचं त्यांनी केलेलं एक चित्रण आहे ना, ते खरंच एक वेगळ्या पद्धतीचं आपल्याला काय म्हणू, वेगळ्या पद्धतीचं दृश्य डोळ्यांसमोर आणून देतं. खरं तर मला आत्ता आपण गप्पा मारत असताना हा पॉईंट माझ्या डोक्यात आला की या स्मरणग्रंथाच्या निर्मितीमागची भूमिका, असा प्रश्न तुम्ही सुरुवातीला विचारला होता. तर त्यात हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की धारपांचं सगळं साहित्य वाचल्यावरती असं लक्षात येतं की त्यांची रेंज केवढी मोठी होती. ते जरी नुसते भयकथा लेखक म्हणून लोकांना माहिती असले तरी त्यांनी अनेक अतिशय उत्कृष्ट सामाजिक कथा लिहिल्या. त्याबद्दल प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुखांनी या पुस्तकात लेख लिहिलेला आहे त्यांच्या सामाजिक कथांबद्दल. त्याचप्रमाणे त्यांनी एक नाटक लिहिलं 24 तास नावाचं. नंतर त्यांनी सृष्टिज्ञान नावाच्या मराठी शास्त्रीय लेखांना वाहून घेतलेल्या मासिकामध्ये अनेक विज्ञानाबद्दल लेख लिहिले, विच आर टोटली नॉन फिक्शन. म्हणजे विज्ञानाबद्दल नवीन वाचकांना विज्ञानाच्या वेगवेगळ्या अंगांची माहिती करून देणारे लेख त्यांनी अनेक लिहिले. त्याचप्रमाणे त्यांनी विज्ञान कथा लिहिल्या. मी सुरुवातीलाच मेन्शन केलं त्याप्रमाणे विज्ञान कथाच्या मराठीतल्या पहिल्या काही लेखकांपैकी आणि अतिशय टॉप पॉईंटला पोचलेले नारायण धारप एक लेखक होते. तर हा सगळा त्यांचा आवाका आहे, लेखनाचा जो आवाका आहे तो लोकांसमोर आणणे ही या स्मरणग्रंथामागली एक महत्त्वाची भूमिका होती. खरं तर आपल्या गप्पा खूप छान चालल्या, तुम्ही खूप वेगवेगळे पैलू आमच्यासमोर उलगडताय. मात्र एक खूप महत्त्वाचा आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येताना प्रश्न आहे, तो म्हणजे आपण ज्याला फॅन्टसी म्हणतो ती फॅन्टसी नारायण धारपांनी मराठी वाचकांना दिली, दाखवली. आत्ता म्हणजे त्यांचा काळ तर वेगळा होताच, पण आत्तापर्यंतही आपण पाहिलं तर फॅन्टसी या अंगाने लिहिणारे लेखक किंवा मराठीतलं लिखाण आपल्याला कमी दिसतं. म्हणजे अजूनही आपल्या बालसाहित्याचा विचार केला तर लहान मुलांना हॅरी पॉटर खूप आवडतो, कारण त्याचं जग निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. तर तुम्हाला ही कमतरता कुठेतरी हे सगळं संपादन करत असताना जाणवली का, की अजूनही का नारायण धारप इतके लोकप्रिय आहे? तर तो जो फॅन्टसीची जी भूक आहे आपल्या मराठी प्रेक्षकांची ती अजूनही तेच पूर्ण करतात? दोघांनी उत्तर द्यावं. याची 2 उदाहरणं मी देतो अण्णांचं फॅन्टसी लेखन याबद्दल. पहिलं उदाहरण म्हणजे या ग्रंथात समाविष्ट केलेली एक गोष्ट सुताने स्वर्ग, ज्याबद्दल मी मगाशी बोललो. समर्थ कथा जरी असली तरी ती फॅन्टसी आहे किंवा अद्भुतरम्य सायन्स फिक्शन आहे. आणि दुसरं उदाहरण म्हणजे 13-14 साली झी TV प्रसिद्ध झालेली एक मालिका ग्रहण. तर ग्रहण ही अण्णांची एक फेमस कादंबरी आहे आणि ही टोटली मेनी वर्ल्ड्स, फॅन्टसी वगैरे अंगाने जाणारी कथा आहे आणि अतिशय सुंदर कथा आहे. तर फॅन्टसी म्हणजे काय हे मराठी लेखकांना समजून घ्यायचं असेल तर या 2 गोष्टी त्यांनी जरूर वाचाव्यात. एक म्हणजे सुताने स्वर्ग आणि दुसरं म्हणजे ग्रहण. मला एक सांगावंसं वाटतं की मराठीत जे फॅन्टसी निर्माण झालेली आहे तर ती अजूनही वाचकात रुजण्यासाठी जे महत्त्वाचं काम आहे ते धारपांनी केलं होतं आणि त्या अनुषंगाने अजून जेवढं काम पुढे येतंय त्यानुसार फॅन्टसी रुजत जाते. आता आपण हॅरी पॉटर हे लहान मुलांसाठी धरतो, पण हे केवळ लहान मुलांचं जग नसून मोठी माणसं देखील त्यात गुंततात. त्यांनी स्वतःचं एक जग निर्माण केलेलं आहे आणि त्यात रमायला आवडतं. तर धारपांच्या पुस्तकांची खासियतच अशी आहे की धारपांची जी काही वातावरण निर्मिती आहे, त्यांचे पात्रांचे स्वभाव आहेत, हे इतके युनिव्हर्सल आहेत की हे आपले वाटायला लागतात. आपण ह्या ठिकाणी असू तर ह्या प्रसंगात आपलं काय होईल हा जो आपल्याला प्रश्न जेव्हा पडतो आणि त्यातली ती भीती आपल्याला जाणू लागती, त्यातलं ते रोमांच जाणू लागतं, तेव्हा आपण एका प्रकारे धारपांच्या जगात जातो असं आपण म्हणू शकतो. तर ह्या अंगाने धारपांनी फॅन्टसी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आणि लोकांसमोर मांडली. तर फॅन्टसीच्या अनुषंगाने जाणारी अजून एक आठवण अशी की अण्णांनी कुमार साहित्यासाठी गोग्रामचा चितार नावाची एक फॅन्टसी कम सायन्स फिक्शन लिहिली होती 70च्या दशकाच्या अखेरीस. त्याला महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट कुमार साहित्याचं पारितोषिक मिळालेलं होतं. तर ही सुद्धा अजून एक छान फॅन्टसी लहान मुलांनी वाचण्यासारखी कथा आहे. विज्ञान कथा आपण म्हणू किंवा
सायन्स फॅन्टसी म्हणू. नाही, खरंच तुम्ही ज्या आठवणी सांगता, ह्या ज्या गोष्टींचा उल्लेख आपला या गप्पांमध्ये होता त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. अजूनही त्या तितक्याच लोकप्रिय आहेत आणि त्यांचे संदर्भ सुद्धा अजूनही तितकेच ताजे आहेत असं आपण म्हणू शकतो. आज तुम्ही दोघांनी आम्हाला वेळ दिलात आणि या अत्यंत महत्त्वाचा जो ग्रंथ आता तुमच्याकडनं संपादित झाला आहे त्याविषयी बोललात, त्यासाठी खूप आभार सर. आणि पुढचं जे काही तुमचे प्रोजेक्ट्स आहेत त्या सगळ्यासाठी ABP माझातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आता अर्थात वेळ झाली आहे ती या आठवड्याच्या लक्षवेधी पुस्तकांबद्दल जाणून घेण्याची. आजचं पहिलं पुस्तक आहे टाटांबरोबर काम केलेल्या माधव जोशी यांचं. या पुस्तकाचं नाव आहे टाटा एक विश्वास. हे मोरया प्रकाशनाचं पुस्तक आहे. दुसरं जरा वेगळं पुस्तक आहे येथे कर माझे जुळती. लेखिका विद्या प्रभू यांनी त्यांना भेटलेल्या साध्या पण काहीतरी जीवन विचार असणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्याविषयीचे अनुभव सांगितलेले आहेत. आजचं तिसरं पुस्तक आहे हिट्स ऑफ 92. लोकप्रिय लेखक पंकज भोसले यांचं हे पुस्तक रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. आजच्या दिवसातलं चौथं आणि साहित्यातला एक वेगळा प्रयोग म्हणता येईल असं पुस्तक म्हणजे त्रिविधा. लेखक मकरंद साठे यांचं हे पुस्तक म्हणजे युद्ध, शांती, हिंसा, क्रांती आणि लोकशाही या आशयसूत्रानं बांधलेली एक त्रिधारात्मक फिक्शन आहे. पॉप्युलर प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. खरं तर साहित्यातले, लेखनातले वेगळे प्रयोग काही लेखक आणि कवी करतात आहेत. त्यांच्या या वेगळ्या लिखाणाचीही आम्ही दखल घेतच असतो. मात्र तुम्हाला असं काही माहिती असेल किंवा ज्याच्याविषयी माहिती आहे आणि आमच्या बरोबर शेअर करायची अशी इच्छा असेल तर ती जरूर सांगा. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. धन्यवाद.